मान आम्ही व्यासपीठावरती घेतो. राजेशदादा कोरफेकर यांना देखील विनंती करेन व्यासपीठावरती या मंचकावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संजय शेठ रामदास पाटील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ओम साई 11 तलोजा मजकूर टीम साठी. तर पहा खेळाडू रसिकांसाठी जबरदस्त गुड न्यूज आहे. आमचे दोस्ती दुनियात एक राजा माणूस अमोलजीत तनपुरे सातबारा सोल्युशन यांच्या माध्यमातून जिंकणाऱ्या संघासाठी 5000 रुपयाचा धनादेश आहे. 5000 रुपये तुम्हाला देण्यात येतील. क्या बात आहे अमोल तनपुरे सर, आपला मनपूर्वक आभार. ऑन साइडला फटका खेळले जरूर डीप मध्ये फिल्डर आहेत. वाईडिश लॉंगर मध्ये थोडीशी करा फिल्डिंग पाहायला मिळते. मेगा फायनल मॅचला सुरुवात झालेली आहे. मजा येईल मॅच मध्ये दोन्ही टीमना अतिशय चांगला क्रिकेट खेळलेला आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा बनवणं गरजेचं असणार आहे. ओम साई तलोजा मजकूर अगेन्स्ट संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये. साक्षी 11 नारिवली शिवाजीच्या बॅटमधून फटका दर्जेदार रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू वाईडिश लॉंग ऑनला आला सिक्सर. बॅटिंग गेलेली आहे. मागच्या देखील मॅच मध्ये त्याची जबरदस्त बॅटिंग. 4 बॉल 4 सिक्सर आले होते. षटका दिल पुढील चेंडू ओद विकेट ना. अजून एक फटका समोर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेला आहे. रॉकेट शॉट बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. शिवाजीनं इम्प्रेस केलेले या मॅच मध्ये या क्रिकेट टुर्नामेंट मध्ये. सिक्सरच्या मदतीने संघाची धाव संख्या फ्लाय होते. 14 झालेल्या आहेत. नेक्स्ट बॉल कुटापाचा जरूर होता. विकेटीतनं मेल शिवाजीची फलंदाज बाद. जर ओम साई 11 तलोजा मजकूर संघ जिंकला तर सचिन शेठ गावंड साहेब यांच्या माध्यमातून 11111 रुपयाचा धनादेश आणि विजेता संघासाठी करार आपण पाहतोय अमोल तनपुरे सरांच्या माध्यमातून जिंकणाऱ्या संघासाठी 5000 रुपयाचा धनादेश. क्या बात आहे. नवीन बॅटर आदित्य पाटील माफ करा आदित्य गोरपे करत. फायनल मॅच पाहायला मिळते. सुरुवात धमाकेदार केलेली आहे शिवाजीनं. त्याच्यानंतर त्याची विकेट देखील आलेली आहे. राऊंड विकेट समोर खेळले डीप मध्ये फिल्डर आहे झेल देखील पकडला गेलेला आहे. बॅक टू बॅक विकेट्स मिळत आहेत. दुसरा धक्का लागत असताना साक्षी 11 नारिवलीला मॅच मध्ये. आज दिवसभर ज्यांचा आपण आवाज ऐकलात आमचे आदेश पाटील यांचा सन्मान घेतोय. ब्रह्मराजे या आपण आपले उत्कृष्ट समालोचक मित्र आदेश विशाल या विशाल आमचे आयोजक आहेत विशालजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करूया. पण आदेश आमचे जबरदस्त समालोचक मित्र त्यांचा करतोय सन्मान. मायेचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण करतो आदेश सन्मान. अपकमिंग स्टार्स समालोचक आहेत. आता क्षेत्रामध्ये पडत चाललेत. सुरुवात चांगली आहे. ऑल द बेस्ट. शुभेच्छा.
हॅलो धावा धावा बलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा काय जमल्या. अरे प्लीज चला उमसाई तलुजे मजकूर तुम्हाला आज बॅटिंग करायची म्हणून थोडीशी घाई करा. समोर नाही आणत खेळण्याकरिता सज्ज. आखो टपाचा हुक केलाय. रन्स इकडनं चांगला मिळतील. चेंडू वेगानं चाललेला लॉंग लेग बाउंड्रीलाईनच्या बाहेर. धावा 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 वरती. षटकामध्ये बघतो आपण बॉलर आहेत जय पाटील. 9च्या बॅटमध्ये चौकार. 25 ते 30 धावा पहिल्या 2 ओव्हर मध्ये गरजेचे असणार आहेत. तर याच दरम्यान आदरणीय सन्मान्य दोस्ती दुनियात एक राजा माणूस आमचे नितीन शेठ पाटील पापडीचं बारा यांचं आगमन व्यासपीठावरती होत असताना त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना हाताचा पिसरा फुलवत फलंदाज बाद. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. आणि आपण ज्या मान्यवरांची आपण वाट पाहत होतो ते मान्यवर दोस्ती दुनियात एक राजा माणूस क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांची ओळख होती. जय महाराष्ट्र पापडी पाराचा एक जबरदस्त खेळाडू नितीनदादा पाटील यांचं व्यासपीठावरती आगमन. त्यानंतर आमचे जगदीशदादा पाटील यांचं आगमन व्यासपीठाकडे. या बॉस स्वागत आहे आपलं. अगोदरच खेळले चेंडूने बॅटचा संपर्क अजिबात नाही. डॉट बॉल वापसी करत असताना बघतो आपण उमसाई तलुज मजकूर घरच्या मैदानावरती खेळतोय. बरेचसे ऑडियन्स आलेले आहेत. त्यांची देखील मोठ्या संख्येनं चांगलं खेळावं लागेल. इकडनं माहिती आहे नारिवलीची धावसंख्या जर मोठी झाली तर धावा चेस करता येणार नाहीयेत. इव्हिनिंगचं सेशन आहे आणि थंडीचे दिवस आहेत. क्लायमेट आपण बघतोय थंडगार होत चाललेलं आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटका चांगला आहे. धावा देखील इकडनं मिळतील चांगला. मिड विकेटला सिक्सर. चोवीस धावा पलकावरती आहेत. ज्या धावांची गरज होती त्या धावात आलेल्या धावा पलकावरती बघतो आपण नारिवलीच्या. अजूनही काय चेंडू शिल्लक आहेत षटकातील. नेक्स्ट बॉल. पुन्हा पूल केला जरूर डीप मध्ये. आता फिल्डर आहेत तिथे चूक मात्र होणार नाहीये. फलंदाज बाद. बॅटर पाठवून द्या प्लीज. मेगा फायनल मॅच जिंकण्याकरिता थँक्यू सो मच अक्षय पाटील आणि पूर्ण आमचे गाथा 11 बप्पा मोरिया टीमचं मनापासून आभार ज्यांनी आज समालोचन करण्याची संधी दिली. तब्येत व्यवस्थित नाही तरी देखील शब्द दिला होता तो पाळावा लागतो. चला जरूर
कॅमेरामॅन जरा कव्हर करा. क्या बात आहे. आज वेळात वेळ काढून या स्पर्धेची राजेश आपण साहेब, शोभा वाढवली. एक मिनिट माझा करता ना. थांबा कॅमेरा घ्या. जर अक्षरशः आपण फरमाईश कंप्लीट करून जाऊ. तब्येत बरोबर नाही तरी देखील आपण प्रयत्न करूया. हॅलो चेक. आणि खुश खबर बघा आमच्याकडे बिंजोरला बघाची धडाकेबाज झणझणीत ठक्करत नावला होता. साहिल दादा प्रतिष्ठान दोरली. फक्त बलडोळी साईड उजवीत 2 बादल्या 2 मैदान बिंजोर त्यांना आजच्या मैदानात जोर द्या. बिंजोड साहिल दादा प्रतिष्ठान दोरली. फक्त बलडोळी साईड उजवीत 2 बादल्या 2 मैदान बिंजोरला त्यांना आजच्या मैदानात जोर द्या. आणि खुश खबर करण्यासाठी लगेच जोर झालेली आहे. आमच्याकडे मगाशीच बिंजोरला दणदणीत नावला होता. साहिल दादा प्रतिष्ठान दोरली. 2 बादल्या 2 गुंड होते. त्यांना या ठिकाणी जोर दिली आहे. जहानुमान प्रसन्न कुमारी गाता नितीन शेटगावन तलोचा मजकूर अशी बिंजोरची डोळ्याची पारणं फेरणारी गाडी पडणाऱ्या मैदानात लक्ष द्या. समोर घ्या तात्या गती घ्या. बिंजोरची महत्वपूर्ण गाडी सोळा पायथ्यावर सुंदर अशा गाड्या पडणार आहेत. उजवीला मुंबईचा कोहिनूर पडणार आहे. हरण्या आणि इकडे डावीला सुंदर अशी गाडी पडणार आहे. राजा पवार आणि दशासोबत विराटे. लक्ष द्या समोरचे प्रेक्षक. आणि गाड्या सुटल्या बिंजोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पायथ्यावर. सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत सुरू झाली. उजवीला सुंदर अशी गाडी पळतीये. मुंबईचा कोहिनूर हरणे. इकडे देखील डावीला सुंदर अशी गाडी पळतीये. 4 वेळेला 2 जॉकी कोणत्या बिंजोरच्या गोदरात सामान करी. सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत अखेर बाजी मारली. पलीकडे हरणारा आणि इकडे डावीनं विराटना. आणि या क्षेत्राचा निकाल सामना आहे. दोघांना बोलायला द्या. धन्यवाद. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या राहुल भोईर सरांसाठी. लाजवाब आवाज. चला सरांचा पण सन्मान देखील घेतो. लगेच ब्रह्माजी राजे यांना विनंती करेन. आपण आजच्या दिवसभर त्यांचा एक उत्कृष्ट दमदार समालोचन आपण ऐकलं. मग बैलगाडी शर्यतीमध्ये सध्या ते भरपूर चर्चेमध्ये आहेत. त्यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती घेतोय. राहुल भोईर सर आपण आज या स्पर्धेमध्ये आल्यात आणि एक जबरदस्त आवाज आपण या ठिकाणी पाहिलं. ते राहुल सरांचा आपण करतोय शुभ सन्मान. मायेचे उबदार शाल प्रेमाचं प्रतीक फुलगच्छ देऊन राहुल सरांचं करतोय आपण शुभ सन्मान. एक जबरदस्त आवाज आपण ऐकलात. राहुल सर धन्यवाद. आपण आलेत आणि स्पर्धेची शोभा देखील वाढवलीत. आणि एक जबरदस्त आवाज. आज तब्येत त्याची ठीक नव्हती तरी जबरदस्त आवाज आपण पाहिला. त्यांचे देखील मनपूर्वक आभार. सह्याद्रीच्या छाताडातून नाथभवानी गरजे. रक्तात माझ्या काळजात माझ्या वाय छत्रपती शिवाजी राजे. रायगड स्वराज्याची राजधानी रायगडामध्ये तळोजा मजकूर गाव तुमच्या सेवेत समालोचन करतोय. साईराज माझं नाव घेऊन जातं क्रिकेटच्या अथांग महासागरावरती अवतरले क्रिकेटचे भव्य दिव्य तारांगण. चांगला फटका डीपमधून क्षेत्ररक्षक घेतील वागतील उचलतील तत्पूर्वी मिळेल इथे सिंगल. जबरदस्त मॅच रंगात आणि रंगात आली मॅच. जबरदस्त मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतो ओमसाई 11 तलोजा मजकूर संघाची ही सलामीची दिग्गज जोडी मैदानामध्ये उतरली आहे. सत्तावीस धावांची गरज असताना स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय जबरदस्त सिक्सर किंग अनुज मांडवी. यावेळी चांगला फटका पोलादी निर्धार आमचा असुर बलांची खंत नसे. क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे. चेंडू चाललाय सरळ लॉंग लेग सीमा पार खणखणी 4. पाहिलं ज्या ज्या वेळी महिलांवरती अत्याचार होत गेलं त्या त्या वेळी रामायण आणि महाभारत घेऊन गेलं. आणि परस्त्री ही माते समान शिकवून आम्हाला राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले. धन्य ते माऊले धन्य तो माझा शिवबा. अनुज बरसत असताना मैदानावरती गोलंदाज तयार. हो बॅटची चेंडू चाललाय सरळ स्लिप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत 1 धाव अंकित. फक्त सिंगल वरती समाधान मानावं लागेल. भूषणला मात्र इथे चमकावा लागेल. जो चमकेल तो झिजेल तोच चमकेल. आणि चमकण्यासाठी तुम्हाला इथे चांगलं कार्य इथे करावं लागणार आहे.
धावसंख्या आहे धाव पुस्तकावरती एकूण पाहिल्यात 6 धावा आहेत. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर 2 षटकांची बॅच 27 धावांची गरज. ओमचा 11 तोलाचा मजकूर संघ जर जिंकला तर सचिन शेट गावण साहेबांच्या माध्यमातून 11,111 रुपयाचा धनादेश. मोस्ट वेलकम सचिनजी गावण, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. इनसाइड आउट केलता चेंडू हवेच्या लाटावरती तरंगत असताना क्षेत्ररक्षक दूरवरनं सेकंड अटेम्प्ट मध्ये. आजचा दिवस भरपूर लकी आहे आणि हा लकी दिवस ठरतोय खरं तर साक्षी 11 नारिवली संघामध्ये एक विजयाची डोले, आनंदाचे डोही, आनंदाचे तरंग. त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून आमचे बंधुतुल्य मित्र आणि एक जबरदस्त समालोचक मित्र जगदीश पाटील सर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात आणि खास करून साक्षी लेवन नारेली टीम साठी भरपूर शुभेच्छा आल्यात. तर जगदीश दादा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज तिथे आपण पाहतोय प्रणव पहिलाच गोलंदाज पाहतोय. ओ ड्राईव्ह करतात परंतु चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना स्वतः गोलंदाज हो टिपला जेल अगदी साधं सोपा हा झेल आपण या ठिकाणी पाहिला. फलंदाज बाद हेमन. क्या बात आहे. जगावं कसं याचं उत्तम उदाहरण दिलं छत्रपती शिवाजी महाराजांना आणि मरावं कसं याचं उत्तम उदाहरण दिलं संभाजी राजानं. जय शिवराय, जय शंभूराय. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू परंतु पदत आले ते प्रत्येक मॅच मध्ये गोलंदाज प्रणव पाहतोय. थोडस फंबल होताना आपण पाहिलं प्रत्येक मॅच मध्ये. 6 धावा त्या पुस्तकावरती अडचणीमध्ये आहेत. 7 चेंडू आणि 21. 300च्या स्ट्राईक रेट नाही तर गोलंदाजी करावी लागेल. हो लेटकट खेळताय जबरदस्त तडाखा गॅप मध्ये. इथे गोलीच्या वेगाने चेंडू सीमा पार 4 रन. स्टंप कोणी फायनल मारू दे, स्टंप घेऊन जायचं नाही मित्रांनो, अन्यथा तुमचे 5,000 कपात केले जातील. कारण 2 तारखेला याच मैदानावरती मित्रांनो एक दिवसाची स्पर्धा आहे. शिवशंभो क्रिकेट क्लब तलोजा मजकूर. 2 तारखेला याच मैदानावरती स्पर्धा आहे. सर्वांनी यायचं आहे. हो अनुसाठी समोरच्या दिशेने केलाचा होता. मॅच आता बरंच चालली आहे. खऱ्या अर्थात 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी किती पाहिजे रे तुम्ही माराल. 5 चेंडू 17 धावांची गरज आहे. चेसिंग मात्र कंपल्सरी. मॅच बॅलन्स आहे. षटकार चौकारांची नितांत गरज आहे. ओमसा 11 तलोजा मजूर टीमचा तालनार अनुज माडवी ड्राईव्ह करतात. एक धाव सहजरित्या पूर्ण.
दोन धावा खेळाडू कक्षामध्ये आपण शांत बसा. एकच धाव आहे का? चला एकच रन्स आहे. बालूराजे 4 मध्ये 16 धाब्यांची गरज आहे. 4 चेंडू मॅच ऑन आहे. गोलंदाजी बाग करते. गोलंदाज सगळ्या स्ट्राईक होती. बालू 4 मध्ये 16. हो स्लोवर केलाय. स्लोवर केलाय. अशा पद्धतीने रन्स देखील नसणार आहे. दोन्ही एंड ना आता 3 मध्ये 16. 3 मध्ये 16 धाब्यांची गरज असताना त्या मॅच ऑन आहे. एक मोठे पडक्यांची गरज आहे. ओमसा 11 तलोजा मजकूर टीमला 3 चेंडू 16 धाब्यांची गरज. स्लोवर केलाय. फसवा चेंडू फेकलाय. मॅच मध्ये शिरकाव करतोय टीम साक्षी 11 आई गावदेवी नारिवली संघ. मॅचच्या स्लॉट मध्ये आलाय परंतु भरपूर उशीर झालाय. भातक करपून गेल्यानंतर पडणाऱ्या पावसाला किंमत 0 असतं मित्रांनो. त्या पद्धतीने मॅचची हवा कधीच निघाली आहे. 3 मध्ये 16 हवा येतो. तो हा फटका अगोदर यायला हवा होता. चला स्टंप घेऊन जाऊ नका. पंच स्टंप कोणाला घेऊन देऊन जाऊ नका. दहा धाब्यांची गरज आहे एका चेंडू मध्ये. एखादा 9 चेंडू आला आणि त्याच्यावरती षटकार आला तर मॅच बनवू शकते. पुन्हा एकदा उडवला चेंडू. सीमापान कणकणी षटकार. स्टंप नका नेऊ प्लीज नारिवली टीम. कारण 2 तारखेला मॅच आहे मित्रांनो. आणि ते दिलं असेल मी तुम्हाला. चला लाईट्स ऑन करा आता. मंडप डेकोरेशन्स संतोष मंडप डेकोरेशन्स मयूर डेकोरेशन्स. चला चला ब्रह्मराजे या सर्व आयोजक कमिटी आता वरती या. नितीन दादा अभिनय दादा या. तुमचा सन्मान आम्ही व्यासपीठावरती घेतो. जी ब्रह्माजी राजे या. आपण बाबांचा सन्मान करूया सर्वप्रथम. मागच्या मॅच मॅन ऑफ द मॅच होता भूषण. सर्व ट्रॉफीज आपण देणार. पण सर्वप्रथम आपण करूया पंचांचा सन्मान करूया. आज दिवसभर जबरदस्त पंचांची भूमिका राहिली. एक अनुभवी पंच लालचंद दादा गावमन वाघिलवाडा. त्यानंतर आमचे राजेदादा पाटील. त्यांचा करूया आपण सन्मान. चला नितीन दादा पाटील आपण यावं. आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. ब्रह्माजी राजाला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नितीन दादा पाटील एक जबरदस्त फिरकीचा जादूगार जुने खेळाडू आहेत. ओल्ड इज गोल्ड